नमस्कार मंडळी, कसे आहात? यशस्वी आणि मी आलोय गार्डनला. आणि हे बघा, यशूची अशी सायकल राईड चालू आहे. यशू हाय कर ग. काय करतेस तू? काय झालं? अरे बापले. आणि हे बघा, आता इथे हा असा चढ आहे. मी तिला सांगितलंय की ते चढ आहे, सायकल चढणार नाही वरती, पण ती ऐकत नाहीये बघा. चढते पण खूप हळू. जाते का ग? जाते सायकलवरती? जाते का? जा मग फास्ट. आणि हे बघा, इकडे किती छान फुलं आलेत, किती भारी दिसते बघा. आणि यशू इकडे कशासाठी आली माहिती आहे? मी दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडे ना एक डॉगी बसलाय बघा. तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप नका करू बरं का, कारण हा डॉगी ना खूप स्पेशल आहे. त्याच्याजवळ गेलं ना तो ओरडत नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल तो ओरडत कसं काय नाही, मी दाखवते तुम्हाला. चला, ते बघा तो बसलाय तिथे. हे बघा, आता आपली इशू चालली आहे डॉगीकडे. आणि हा इथे बसलाय आपला डॉगी. याला बघून मी पहिल्यांदा खूपच घाबरले होते. मला वाटलं रिअलच आहे. आता तरी वरती ठेवलंय त्याला त्यांनी, पण पहिले या जाळीमध्ये ठेवलं होतं खाली. हे बघा, कसं आहे ग डॉगी? हे बघा, यशू हॅलो करते डॉगीला. अरे बापरे, हॅलो डॉगी. नको, पडेल तो खाली. क्यूट डॉगी ना. अरे बापले. आणि गार्डनमध्ये फिरायला आणल्यानंतर यशस्वीचं सगळ्यात आवडीचं काम आहे फुले तोडणे आणि मम्मीला आणून द्यायचं. हे बघा, आता डॉगीला नेऊन देते फुल. कुणाला देते ग? कुणाला देते तू? आणि हे बघा, इकडे सूर्य मावळायला चाललाय. मस्त सनसेट दिसतोय इथून. चल ये आता खाली. ये. आली बापले. सायकल चालवायला अवघड जात आहे, तरीही स्कूल बॅग माझ्याकडे द्यायची नाही आहे बरं का. तिची बॅग माझ्याकडे न देण्याचं कारण म्हणजे यशस्वीचे बाबा. कारण बाबा कसे ऑफिसला जातात बॅग घेऊन, तसंच आम्हाला जायचं असतं. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जी छोटीशी क्यूट मुलगी दिसते ती आहे यशस्वीची बेस्ट फ्रेंड. तिचं नाव आहे आराध्या. तिला मराठी कळत नाही आणि यशस्वीला हिंदी कळत नाही, तरी पण बेस्ट फ्रेंड आहे. एकमेकींशिवाय अजिबात करमत नाही आणि सोबत असल्या तर भांडल्याशिवाय अजिबात राहत नाही. चला, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग पटकन कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.